तर श्रीकांत शिंदे हे विक्रमी मतांनी विजयी होतील अशी प्रतिक्रिया महायुतीकडून देखील उमटते। पाहूयात। श्रीकांत शिंदे हे उमेदवार होते, फक्त त्यांची घोषणा होणे बाकी होते। परंतु आज सुदैवानं त्या एकमेव अशी उमेदवारी ज्याची घोषणा देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली। म्हणजे हा महायुतीमधला असलेला एकमेकांमधला चांगला संवाद यातून दिसून येतो। मग आता महायुतीचा उमेदवार म्हणून आता त्या ठिकाणी कोणतेही अडचण राहणार नाही, सर्व मिळून हे श्रीकांत शिंदेंचं काम करतात। देवेंद्रजींनी घोषणा केली याचा अर्थ महायुतीचा उमेदवार आता श्रीकांत शिंदेजीच असतील आणि त्यांचा विजय प्रचंड मताधिक्याने होईल याबद्दल माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही। भाजपचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील आणि हा विजय सुकर करतील। 2 महिन्या अगोदरच एका विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी की ज्या वेळेला आचारसंहिता डिक्लेअर होणार होती त्यावेळेलाच NDAचे उमेदवार म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनाच आम्ही सगळीजण पाठिंबा देतो आहोत। त्यांना हॅट्रिक या मतदारसंघामध्ये आपण महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जिंकून द्यायचं आहे असं आव्हान ऑलरेडी त्याच वेळेला केलं होतं। वरिष्ठ पातळीवरती जो कोणी ज्या पद्धतीचे जे निर्णय होतील ते खाली असणाऱ्या प्रत्येक जण हे मान्य करतील, यात काही शंका नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।